सुप्रभात मंडळी, सुप्रभात. मी स्वप्नील कातळ आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं मंडळी. सध्या आहे मी आपल्या खेडमधल्या मुरडे या गावात आणि आता सुट्टी पण आपली संपत आलीच आहे. म्हणजे आपली म्हणजे मुलांची सुट्टी आता संपत आलेली आहे. 15 जूनपासून शाळा चालू होतील असं वाटतं. अजून राहायचं होतं पण नाही शक्य. बघू, जर तनु ऐकला तर 2-3 दिवस खाडी करू शाळेला. बघा, मी अपेक्षा करतोय मुलाकडनं शाळेचे खाडे करावे. काय माणूस आहे ना मी. अहो, इकडे गावी आलो ना खरंच परत मुंबईला जायचा कंटाळा येतो आणि मुंबईला गेलं की इकडे यायचा कंटाळा येतो. शेवटी दोन्ही आपली आवडती शहर आहेत. त्यातलं आवडतं शहर मुंबईचं आहे, नाही असं नाही. पण एक म्हणतात ना, आणि कामं पण बरीच पेंडिंग ना. बघा, एवढे दिवस रिकामं बसलो होतो पण कामं मला काय आठवत नव्हती. पण आता जसंच दिवस संपत आलेत तसं वाटतं अरे बापरे, कामं कधी होणार, कामं कधी होणार. पाऊस पण मंडळी पडायचा बंद झाला आहे. काही समजेना, कडक ऊन आहे कालपासून. आज पडतोय नाही पडतोय काय माहिती, देव जाणो. आहे चला, आता जरा बागेत आलो आहे राऊंड मारायला. सकाळी सकाळी उठलं की बागेत येणं म्हणे आवडता विषय आपला, नाही का? आले काजू बिजू आलाय का बघायला. अरे वा, काजू पिकेल. पाववाले आले, पाववाले 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 इकडे पण येतात बाबा. मोठी मोठी गावं आहेत ना पुढे. काजू 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 आहे एक इकडे मोठा वरती काजू. पिकेल तो उद्या. बाबू समजो इशारे हॉर्न. चला, काल एक काजू भेटला, हा पण भेटेल. मस्त बागेत आला ना की छान राऊंड. ढग आले तिकडे, आले ढग भरून. पण मेघ पाऊस पडतोय का काय माहीत नाही. लोकांची पेरणी, काय काय जणांची पेरणी करून मोकळे झालेत लोक. आता आता पावसाची वाट बघत असतील बिचारे ना. चला, राऊंड मारतोय बागेत, जरा फिरतोय. पावसाचं वातावरण झालंय खरं, मध्येच ऊन येते. आलं खरं असं बाहेर फिरायला. छान वाटतं फिरायला, काय पण बोला. आता सकाळची वर्दळ भरपूर असते या रस्त्याला मग गाड्यांची, कारण इकडे पुढे शाळा वगैरे आहेत ना, शिवतरला वगैरे. आणि खेडमधले बरेचसे शिक्षक या शाळांमध्ये शिकवायला आहेत आणि इकडचे शिक्षक बरेचसे तिकडे खेडमध्ये शिकवायला आहेत. आणि मग बरीचशी कामगार मंडळी, कामावर जाणारी मंडळी, बरीचशी खेडला जाणारी, इकडे काय कामं वगैरे असतात त्यासाठी गाड्यांचं ये जा चालूच असते. हे हा बघा, हे तुम्हाला दरवर्षी एक फूल दाखवतो मी, रेड लिली म्हणून. ते बघा, आम्ही आल्यापासून त्याला पाणी टाकत होतो पण तेव्हा काय नाही आलं. पण एक पाऊस पडला ना तर बघा लगेच त्याचे कोंब आले बघा वरती. आता फुल फुलेल. हे फक्त पावसात येतं आणि एकदाच येतं वर्षातनं. यावेळेला 2 आलेत, त्यामुळे 2 फुलं येतील असं वाटतंय. नमस्कार मंडळी, सकाळ झाल्यानंतर आपण नाश्ता बिष्टा करून झाला आहे. आता जवळजवळ 1 वाजलेत आणि आता आपण निघालो जरा बाहेर फिरायला. बाहेर फिरायला म्हणजे आपण चाललो आहे दापोली बीचला. दापोलीला तिथं मग बीचवर, मुरुड बीचवर जाऊया जरा. मुलांना समुद्र वगैरे फिरून आणतो, कारण बरेच दिवस फिरायचं राहिलं होतं. फिरून पण येतो. आणि आता जसं पाऊस पण येईल त्यानंतर मग आपण जाऊ मुंबईला. त्याच्या आधी बीचवर जरा फिरून येऊ. दरवर्षी आपण जातोच इकडे आलो की. तर याही वर्षी मुलांसोबत जाऊया. म्हणजे आम्ही एकत्र असं कधी गेलो नव्हतो.
आपण आलोय दस्तुरीला. रस्त्याची हालत बघा कशी आहे, एकदम बेकार. कामं चालू आहेत रस्त्याची. कधी होणार? पावसाळ्यात तर अजून वाट लागेल. करा लवकर कामं रस्त्याची. दस्तुरी हे बघा, हा जो राईट साईडला गेला रोड उजव्या बाजूला, तो मंडणगडला गेला आणि सरळ जायचं आपल्याला दापोलीला. रस्त्याची जामच कामं चालू आहेत. हे बघा आल्या आल्या गोळा. बघा आता दुपारचा टाइम आहे ना ॲक्च्युली. समुद्रावर जास्त पब्लिक नाही, पण आता यायला सुरुवात झाली. पुढे नको जाऊ तनू, पुढे नको. लाटा आहे जास्त, मस्करी नको. बघा समुद्र बघा, भरती आहे काय कळत नाही. अरे थांब, खाली सर. वेगवेगळे बीच आहेत तिकडे. महारणे बंदर, कर्दे बीच, लाटघर वगैरे सगळं तिकडे. हे सगळे बीच म्हणजे समुद्र किनारा सगळा. वाळू आहे का घाणमध्ये? म्हणजे याला निराशार असं नाही, स्वच्छ नाही. सगळी वाळू बघा केवढी आली बघा. हा असं वाटतं उभा आहे ना, मस्त. जरा खवळलेला वाटतंय समुद्र. आत्मा सगळी वाळू घेऊन येतोय, सगळी रेती रेती आणतोय. फेसाळलेलं पाणी येतं नो. फेस म्हणजे राग. तनु बस झाला आता. इकडे इकडे अशक्य सुंदर असा अरबी समुद्र. छान घोंगावणाऱ्या लाटा आणि मन मोहून टाकणारा हा समुद्र बघा. वाव मस्त. आज मधला दिवस आहे आणि जरा आता सुट्ट्या संपत आल्यात म्हणून लोक नाहीत जास्त, नाही तर खूप गर्दी असते या बीचवर. तनू आणि गट्टू एन्जॉय करतायत. आम्ही दोघं नाही भिजत आहे, जास्त नाही आवडत आम्हाला. आणि मुलांकडे लक्ष द्यावं लागतं. नाही मंडळी, तुम्ही येताय ना असं समुद्राच्या ठिकाणी मुलांना घेऊन, तर त्यांच्यावर लक्ष ठेवा. जास्त पुढे जाऊ देऊ नका, कारण आपण किती पट्टीचे पोहणारे असाल तरी काळजी घ्या. आता यांना सायकल राईड करायची. लोक बघा रे बीचवरची.
अगं सेमच आहे यार. अरे मार ना पेंडल संशा. बस आहे तो समीक्षा मारेल बरोबर. अरे काय समीक्षा करते तू. चालो 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 मस्त. अरे काय पागल आहे समीक्षा तू पाडशील त्यांना. अरे समीक्षा तू पाडशील त्यांना. वाव मस्त मस्त मस्त. तिघ जण बघा कशी गाडी चालवत आहे. अरे चालव ना समीक्षा. हा तू चालव मग. चालव चालव चालव. अरे नाही नेणार रे समुद्रात नाही नेणार. हे 1 2 3 स्टार्ट. चला मस्त. अरे काय समीक्षा तुम अरे त्याला बसू दे. अरे सोड समीक्षा. हे तनू हळू. ढग भरलेत. हा 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 मस्त वातावरण झालं. आता ऊन होतं. My little tigers riding. जा. अरे कशी जाईल समुद्रामध्ये. मुलांना बघा हाऊस आहे बाहेर आल्या. दोन जाणार त्या. हेलिकॉप्टर आलेला आहे. तटरक्षक दलाचा हेलिकॉप्टर आहे. तर पावसासारखं वातावरण झालं. पुन्हा ऊन.
मुलं बघा खेळत किती खेळण्यामध्ये एकदम दंग आहेत. आता राईड बीड करून झाली आहे त्यांची. खर्चिक असलं ना तरी मंडळी कसं आहे, मुलांचा हट्ट असतो. मुलांचे लाड स्वतःहून पण आपण कधी कधी केले पाहिजेत ना. आणि नाही, आमची मुलं शक्यतो नाही, मुंबईला गेल्यावर मग घरातच असतात. बाहेर आल्यावर जरा खेळायचं. गट्टू कसं वाटतंय? हा आनंद घ्यायचा असतो. मंडळी आपण येऊन पोचलोय मुरुड गावात. हे बघा, दुर्गादेवी मंदिर मुरुड. आपण या मंदिरात एकदा गेलो होतो पाया पडायला, नंतर आता येताना जाऊ. आता हे बघा समोर बीच आहे. पण मंडळी बघा कडक ऊन आहे, एकदम कडक ऊन आहे. पावसाचे दिवस आहेत पण कडक ऊन आहे एकदम, पूर्ण रस्त्याला कडक ऊन आहे. मंडळी हे मंदिर मुरुड गावचं हे मंदिर. मस्त ना, तिथे दगडी खांब छान आहेत. लाकडी सभा मंडप. मंडळी मुरुड बीच फिरून निघालोय आता. बाजूलाच पुढे मंडळी एक आसूद गाव आहे. आसूद माहिती असेल तुम्हाला, सगळ्यांनाच माहिती असेल, कारण आपले एक प्रसिद्ध यूट्यूबर आणि मराठी आता नवोदित मराठी ॲक्टर म्हणायला काय हरकत नाही, जे निखिल सकपाळ त्यांचं गाव आहे हे. त्यांच्या व्हिडिओतनं तर तुम्ही प्रत्येक वेळेला बघितलंच असेल ते गाव. आसूद गाव आहे, आसूद गाव. डोंगरावरती रेस्टॉरंट झाले बघा. लाईट हाऊस सारखी दिसते वरती. घर पण दिसते इथं. आणि त्यांच्या व्हिडिओतून माध्यमातून बघितलेला हा आसूद पूल, फेमस आसूद पूल. आणि इकडे आतमध्ये कर्दे, हरणे वगैरे सगळे बीच. समुद्र
CNG भरायचं आहे. आता दापोलीमध्ये CNG भरायला आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून आतमध्ये. हा दे ना. इथे आपल्याला CNG भरायला जायचं. आलोय वाकवलीत आणि इथे आतमध्ये हा रोड जातो. इथे उन्हावरे गरम पाण्याचे झरे वगैरे सगळं आहे. बस ना तू पण, बसून खाऊ ना आपण. इथं खायचं. आणि इथनं आपण बाराला दरबारला गेलेलो ते पण आहे. पाऊस नाही पडला तर बघा एकाच विहिरीवर बघा किती लोक पाणी भरायला आहेत. पाऊस पडला पाहिजे बाबा.